बाहेरून कुरकुरीत आतून खमंग खुसखुशीत मस्त असा साबुदाणा वडा बनवूया. तर तो तुम्ही उपवासाला खा अथवा उपवास नसतानाही खा. तर नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. बघा ना, वडा किती छान असा झालेला आहे. बाहेरून अगदी कुरकुरीत झाला आहे आणि आतून अगदी खुसखुशीत झालेला आहे. जास्त न खाता 2 ते 3 वडे तर सहज आपण खाऊ शकतो ना. 2 महिन्यातून 3 महिन्यातून बनवायचं बाहेर खाण्यापेक्षा हे अतिउत्तम. तर इथे मी 5 बटाटे उकडत घातलेले आहे आणि 3 वाट्या साबुदाणे भिजवून ठेवलेले आहे रात्रीच. तर बटाटे उकडून घ्या स्वच्छ आता. तर आज आम्हाला साबुदाणा वड्याबरोबर रताळी पण खायची आहे. मी अशी तव्यावर उकडून घेते. तुम्ही कसे वाफून घेता नक्की मला सांगा आणि त्याच्याबरोबर काय खाता तेही सांगा. आता इथे आपल्याला चटणी बनवायची आहे. हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे अगोदर अशा पद्धतीने दळून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि नंतर हे दही. आता हे गाईचंच दुधाचं दही आहे, घरीच विरजलेलं आहे, त्यामुळे त्याची आमटी छान होते. येथे फक्त तुपाची फोडणी दिली आणि ते सर्व मिश्रण मस्त थोडं दही पाणी घालून वाटून घेतलं. हे बघा, सतत हलवत राहिले. चवीपुरतं मीठ घालायचं, थोडंसं गूळ किंवा साखर घालायची, जेणेकरून आमटी फार छान होते. तुम्ही नक्की एकदा अशी बनवून बघा. आता इथे तुम्हाला जिरे, कोथिंबीर, कढीपत्ता घालायचं असेल तर घालू शकता. हे बघा, साबुदाणा किती छान भिजलेला आहे. आता 3 वाटीला जवळजवळ 2 वाटी दाण्याचं कूट, अशा पद्धतीने हिरव्या मिरच्या आणि मीठ आणि हे बटाटे जवळजवळ तुम्हाला सांगितलं ना 3 ते 4 किंवा थोडं कमी जास्त प्रमाण चालू शकतं. मस्त किसून घ्या व्यवस्थित गोळे बनवून आणि मध्यभागी होल, म्हणजे जसे आपण मेदू वडा बनवतो ना तशा पद्धतीने साबुदाणे वडे बनवा. त्यामुळे काय होतं, आतमधून अगदी ते खुसखुशीत होतात आणि जास्त तेल पीत नाही. नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा. मस्त आता मी गोळे बनवून घेते. आता इथे तुम्हाला तेलात तळायचे, तुपात तळायचे, कशातही तळू शकता. तर मैत्रिणींनो, ही जी मी आमटी दाखवलेली आहे किंवा चटणी दाखवलेली आहे ना, नक्की एकदा तशा पद्धतीने बनवा. आणि तुम्हाला पुन्हा एकदा विचारते की रताळी तुम्ही कशाबरोबर खाता? जर अशी उकडवली असेल तर फक्त साखर टाकून खाता, तुपात खाता, दुधात खाता की आमटीबरोबर खाता? नक्की मला सांगा. कुठल्या कढीबरोबर खाता की दहीबरोबर खाता? हे बघा, मस्त असे साबुदाणा वडा बनवलेले आहे. सगळे बनवून घेतले आणि छान असं तळायला घेतले. इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता आणि तळू शकता. तर मी एकखटी 4-5 टाकलेले आहे. तुम्हाला जसं होईल तसं एकखटी तुम्ही टाकू नका. प्रथम एक तळून बघा. तर येथे तेल तापलेलं घ्यायचं आणि अगदी बारीक गॅस करायचा आणि नंतर हे साबुदाणे वडे तळायला घ्यायचे. तर असं एक एक टाकले की अलगद ते वर आले की नंतर उलट करायचे. उलट केली की पूर्ण एक बाजू तळून द्यायची, नंतर दुसरी बाजू, म्हणजे ती तेल पण पीत नाही आणि कुरकुरीत खमंग होता. तर तुम्ही ही साबुदाणा वड्या एकादशीला खाऊ शकता. इतर तुमचे सोमवार वगैरे उपवास असता, गुरुवार असतो, रविवार असतो, त्यावेळेसही खाऊ शकता. अथवा उपवास नसले तरी एखाद्या वेळेस मस्त एन्जॉय म्हणून दुपारच्या चहा जेवणाच्या वेळात किंवा असं थोडं नाश्त्यालाही बनवू शकता. आवडली का तुम्हाला ही रेसिपी? नक्की मला कळवा. अशा छोट्या रेसिपी असतात रोज यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुक पेजवर. तर बघत जा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. असं समजा की मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. इंस्टाग्राम, फेसबुक पेज पण फॉलो करा. आता मस्त वाढून घेते आणि हे वाढून घेते म्हणजे मी मुलालाच देणार आहे वाढून. त्याला फार आवडतात हे साबुदाणे वडे. मी म्हणजे 3 ते 4 महिन्यात एखाद्या वेळेसच करते. आमच्या इथे नाशिकमध्ये सायंदारालाही असेच वडे मिळतात. खमंग असतात, कुरकुरीत असतात, सर्वांना आवडतं. पण मला असं वाटतं त्याच्याहीपेक्षा मी भारी बनवते. तर नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा. अशी चटणी बनवा. सोबत मस्त हिरव्या मिरच्या घ्या तळलेल्या आणि लिंबाचं लोणचं असेल तर तेही घ्या आणि असंच एखादा उपवास साजरा करा. तेव्हा बाय.